नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुंभमेळ्याच्या 6,000 कोटींच्या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन सुद्धा उपस्थित होते। कुंभमेळ्यासाठी 20,000 कोटींची विकास कामं मंजूर झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली। यापैकी 6,000 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन झाल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। कुंभ 12 वर्षांपासून एकदा येणारं पर्व असल्यामुळे निधीची कमतरता नसल्याचंही ते म्हणाले। कुंभमेळ्यात 5 पट अधिक भाविक येणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। सर्व भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी योग्यरित्या पाहावी असंही फडणवीस म्हणाले। तुम्ही तुमचं राजकारण करा, मोठे व्हा, मात्र समाजाला त्रास देऊ नका। समाजावरती अन्याय केला तर सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। मीरा भाईंदरमधील दहिसर टोल नाक्याच्या स्थलांतरावरून महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद पेटलेला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दहिसर टोल नाक्याची पाहणी करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रेय मिळू नये म्हणून भाजपाचे आमदार प्रयत्न करतायत। आमदार नरेंद्र मेहता यांचं नाव न घेता सरनाईकांनी टीका केली। अमरावतीमधील इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर नावाच्या फलकावरून खासदार बोंडे आक्रमक झालेले आहेत। खासदार अनिल बोंडेंनी पोलीस आयुक्तांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे। पंढरपुरातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला। कल्याणराव काळे आणि बोत्रे पाटील यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडला। बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्ताने नागपुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। 15 नोव्हेंबरपासून 3 दिवस जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अशोक उईके यांनी दिली। बुलढाणा जिल्ह्यात शेताला रस्ता मिळत नाही म्हणून आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला नायब तहसीलदार निखिल पाटलांनी 7 दिवसाने का मरता, मी पेट्रोल आणून देतो, आत्ताच मरा असा अजब सल्ला दिलाय। त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने खामगाव तहसील कार्यालयावरती जात उडी मारण्याचा प्रयत्न केला। सहस्त्रकुंड धबधब्याच्या प्रवाहात 5 महिला अडकलेल्या होत्या। पैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आलं, त्यामुळे धबधब्याच्या मध्यभागी महिला अडकलेल्या होत्या। दरम्यान या सर्व महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली। वाशिम जिल्ह्यातील 2,96,000 शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या बियाणांसाठी प्रति हेक्टर 10,000 रुपये जाहीर केलेले आहेत। सरकारने शेतकऱ्यांसाठी 275 कोटी 30,43,000चा निधी मंजूर केलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी मोठा आधार मिळालाय। बुलढाण्यात नाफेड आणि विदर्भ मार्केटिंग फेडरेशन शेतमाल हमीभावात खरेदी करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील 5 केंद्रांवरती नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे। सोयाबीन, उडीद आणि मूग हमीभावाने खरेदी केली जाणार आहे। केळीला बाजारात दर मिळत नसल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला। यावेळेला संतप्त शेतकऱ्यांनी केळी बागेवरती जेसीबी चालवलेला आहे। तातडीने केळीला योग्य दर देण्याची मागणी सुद्धा केली आहे। जळगावच्या सराफ मार्केटमध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। सोन्याचे दर 1,26,000 रुपये प्रति तोळा झाले, तर चांदीचे दर 1,66,000 पोहोचले। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या संजीवन समाधी सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली आहे। या सोहळ्यासाठी भगवान विठ्ठल आणि संत नामदेव महाराजांच्या पालखीचं आळंदीमध्ये आगमन झालं। रात्री उशिरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात संत भेटीचा सोहळा पार पडला। वन्यजीवांची तस्करी आणि खुनाचे प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसलेवरती एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। शासनाच्या सल्लागार मंडळाने रद्द केलेली आहे। एमपीडीए रद्द करताना सल्लागार मंडळाने पुरावे पुरेसे नसल्याचं कारण दिले, त्यामुळे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्यासह जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा तोंडघशी सापडलंय। उन्मेष पाटलांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी हजर न राहिल्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे। त्यांच्यावरती देवगिरी बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे। उन्मेष पाटलांनी देवगिरी बँकेसह अनेक बँकांना फसवल्याचा आरोप मंगेश चव्हाणांनी केलाय। तर माझ्यावरती राजकीय पद्धतीने खोटा गुन्हा दाखल झाल्याचं उन्मेष पाटलांनी म्हटलंय। हिंगोलीच्या वसमतच्या एसटी आगारात एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली। यामध्ये महिला कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे। जखमी कर्मचाऱ्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सांगली शहरातील राजवाडा या ठिकाणी कारागृहातील अजय भोसले या कैद्याने पलायन केलेलं आहे।
खुनाच्या गुन्ह्यामध्ये अजय भोसले कारागृहामध्ये होता. कारागृहातून बाहेरून कैद्याने धूम ठोकल्यामुळे शहर पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने शस्त्रशोध मोहिमेअंतर्गत रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रवीण गुंडेश्वर अंकुश, विकी दीपक चव्हाण आणि रोहित फुलचंद भालशंकर यांना ताब्यात घेतलेला आहे. पोलिसांनी या गुन्हेगारांकडून 4 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. सिल्लोडच्या महावीर चौकातील चप्पलच्या दुकानामध्ये प्रवेश करत 2 चोरट्यांनी 2,35,000 रुपये चोरून नेलेले आहेत. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. पंढरपूरच्या तिसंगीमध्ये ज्वेलर्स दुकानात चोरी झालेली आहे. 4 चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत दागिने आणि रोख रक्कम लुटलेली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. नांदेडच्या चुंगी नाक्यावरती एसएसटी पथकाने मोठी कारवाई केलेली आहे. बलोलीहून येणाऱ्या कारमधून 21,50,000ची रोकड जप्त करण्यात आलेली आहे. 4 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलाय. पुण्यात पोलिसांनी भर चौकात गुन्हेगारांना धडा शिकवलेला आहे. भर चौकामध्ये गुडघ्यावरती चालायला लावत उठाबशा काढायला लावल्या. बीड बसस्थानकावरती चोरी करताना एका महिला चोराला पकडून नागरिकांनी चांगला चोप दिलेला आहे. याचा व्हिडिओ समोर आलाय. सीसीटीव्ही यंत्रणा फक्त नावालाच आहे का असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. अमरावतीत नवरदेवावरती हल्ला करणाऱ्या आरोपींना अकोल्यामधून अटक करण्यात आली आहे. फरार असलेल्या राघव जितेंद्र बक्षी आणि अल्पवयीन युवकास अकोल्यातून बडनेरा पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. सोलापुरात वकिलाने बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आईकडून दुजा भावाची वागणूक मिळत असल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं चिठ्ठीमध्ये समोर आलंय. पुण्याच्या कोथरूडमधील गुन्हेगारी थांबत नाहीये. कोथरूडमध्ये टोळक्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. हातामध्ये हत्यार घेत काही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा फोडले. हिंगोलीत 3 कोटी रुपयांच्या बनावट नोटा आल्याचा दावा भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलेला आहे. बनावट नोटा प्रकरणात आमदार संतोष बांगर यांचा निकटवर्तीय युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम यांचा संबंध असल्याचा आरोप सुद्धा केला आहे. अहिल्यानगरच्या खारे कर्जुने या ठिकाणी एका 5 वर्षाच्या मुलीला बिबट्याने उचलून नेलेला आहे. घरातून 2 किलोमीटर अंतरावरती एका झाडाच्या झुडपामध्ये मुलीचा मृतदेह सापडला आहे. पुण्याच्या चांडोह ग्रामस्थांनी बिबट्याच्या समस्येबाबत जनजागृती केलेली आहे. किती घेणार बिबट जीव, कशी येईना सरकारला कीव असं म्हणत ग्रामस्थांनी पोवाडा सादर केला आहे. कल्याणनगर महामार्गावरती ओतूर या ठिकाणी बिबट्याची दहशत पाहायला मिळते. बिबट्याने मोटरसायकलवरती झडप घातल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेमध्ये खताची गोण घेऊन जाणारा शेतकरी गंभीर जखमी झालाय. बातमी भाजपाने स्वबळाचा नारा दिल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी महानगरपालिका निवडणूक एकत्रित लढवण्याचा निर्धार करत हात मिळवण्याची भाषा सुरू केलेली होती. मात्र आता दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी खोडा घातलाय. जमीन घोटाळा, सिंचन घोटाळ्यासारखे गंभीर आरोप असलेले अजित पवार आपल्याला महाविकास आघाडीत नकोत असं म्हणत ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना विरोध केलाय. राज्यात जे सत्तेत आहेत भाजपसोबत राष्ट्रवादी अजित पवार गट ते आणि शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीमधला ते एकत्र हातमिळवणी करण्याची भाषा करतायत आणि अर्थातच त्या संदर्भात त्यांची चर्चा झाल्याचंही कळते. असं असेल तर त्या अडचणीचं ठरू शकते का? तुमची भूमिका काय असणार शिवसैनिक? आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत. काल त्यांचे प्रदेशाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी मी प्रत्यक्षात बोललोय. या ठिकाणी तुषार कामटे असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील त्यांच्याशी देखील आम्ही बोललेलो आहे. ते अजित पवारांना सोबत घ्यायला तयार नाहीत आणि इतर ठिकाणी जरी झालं तरी आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही एकत्रित भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत. काय म्हणजे अजित पवार सोबत आले तर नाही, आम्ही अजित पवारांना सोबत घेणार नाहीये. आणि ते आलं, त्यांची जर तशी इच्छा असेल की पवार साहेबांचा गट त्यांच्याबरोबर ते जाणार नाहीत, परंतु त्यांची जर इच्छा असेल तर आम्ही अडचणीचं ठरू शकते. काय कारण आहे म्हणजे अजित पवार जर आमच्यात आले किंवा अडचणीचं निश्चितपणे ठरेल, परंतु येणार नाही हे तेवढं खरं आहे.
काय त्यांच्यावरचे आरोप आहेत असं वाटतंय तुम्हाला जे अहो, आरोप म्हणजे अनेक आता रिसेंटली दररोज त्या मुंडव्याचा जमीन घोटाळा जो आहे तो चालूच आहे. 70,000 कोटीचा घोटाळा आणि अनेक घोटाळे आहेत आणि त्यामुळे त्यांना पालकमंत्री पाहिजे आणि संपूर्ण भ्रष्टाचारात महायुती सरकार हे गडगडलेले आहे. मी तर असं म्हणत आणि लोकांचा विश्वास उडालेला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर जिथे भाजपची एक हाती सत्ता आहे ती सत्ता उलथून टाकत महाविकास आघाडीचा झेंडा इथे फडकेल या सगळ्यांना विश्वास आहे. मात्र हे करत असताना आता अजित पवारांची राष्ट्रवादी आपल्यासोबत नको असं स्पष्टपणे भूमिका घेत या सगळ्या शिवसैनिकांनी आपलं मत मांडलेलं आहे. अर्थातच या सगळ्यामुळे नवीन पेच निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते या सगळ्या शिवसैनिकांच्या भावना जाणून काही वेगळा निर्णय घेतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. सूरज पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.